प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि या प्रेरणेतूनच या चषकाचं आयोजन केलेलं आहे मित्रांनो। आणि यासाठी विशेष सहकार्य आमचे सन्माननीय राजीव दादा विशे सदस्य जिल्हा परिषद ठाणे यांचं आहे। नक्कीच सकाळच्या सत्रापासून आपण या सामन्यांचा आनंद घेत आहात। टॉस झाला होता, गेगाव संघ टॉस झाला नक्कीच विजयजी दळवी यांचं देखील स्वागत आणि सत्कार करतायत सन्माननीय राजूदादा विशे। शीळ आणि गेगाव प्लीज लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो। सामने वेळेवर होणं गरजेचं आहे कारण आपण YouTube वर वेळ अतिशय महत्त्वाची, कारण प्रेक्षक आणि दर्शक आपल्या सामन्याची वाट पाहत असतात। ज्यांना मैदानावर येता येत नाही ते मात्र YouTube लाईव्ह आपल्या संघाचे सामने पाहत असतात। गेली 2 महिने आम्ही क्रिकेटच्या कमेंट्री करत असताना शीळ संघाचे फलंदाज आपण डगआउट मध्ये लवकर लवकर यायचे, अन्यथा आयोजकांच्या सूचनेनुसार आपल्याला पेनल्टी लागू शकते आणि 12वे खेळाडू देखील कंपल्सरी आहेत। गेगाव संघ क्षेत्ररक्षण लावत आहे। भगवा चषक 2021 प्लीज गेगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण लवकर लवकर लावून घ्या। आणि प्रत्येक संघासाठी सूचना आहे, टॉस झाल्यानंतर आपले 11 खेळाडू तयार ठेवायचे आहेत आणि 12वा खेळाडू मात्र आमच्या कमेंट्री कक्षामध्ये पाठवायचा आहे। यावेळी या सामन्यांसाठी दर्जेदार आणि क्वालिफाईड पंच आम्ही निमंत्रित केलेत मित्रांनो, कारण पंच हा या खेळांमधला अतिशय महत्त्वाचा घटक आहे, कारण त्यांच्या एका निर्णयावर सामन्याचं पूर्ण भवितव्य ठरलेलं असतं आणि म्हणून क्वालिफाईड पंच असणं गरजेचं असतं। आणि याच कल्पनेतून जनता राजा क्रीडा मंडळ मुगाव यांनी या चषकासाठी क्वालिफाईड पंच बोलावले आहेत। आणि दीपक आणि संतोष ही सलामीची जोडी शीळ संघाकडून आम्हाला मैदानावर जाताना दिसते। नक्कीच या सामन्यांसाठी उमेशजी केने आणि बाळा इकारे हे 2 क्वालिफाईड पंच आम्ही बोलावलेले आहेत। मात्र गोलंदाजाचं नाव गेगाव संघाचं गेगाव संघ नक्कीच क्षेत्ररक्षण लावलं गेलेलं आहे मित्रांनो। पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असणार आहे। नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल गेगाव संघाला। आणि फलंदाज मैदानावर जात आहेत दीपक आणि संतोष शीळ संघाकडून। आणि गोलंदाज नक्कीच मित्रांनो गोलंदाजाचं नाव माहिती होणं गरजेचं आहे आम्हाला, कारण इथे आपण पाहत असाल उत्कृष्ट गोलंदाज चषक आहे आणि कदाचित आपल्यावर अन्याय होऊ नये। प्रसाद गोलंदाजीच्या मार्कवर येतोय प्रसाद। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक टाकलं जाईल गेगाव संघाकडून। शीळ संघाकडून सलामीचे फलंदाज गेलेले आहेत दीपक आणि संतोष। दीपक स्ट्राइकचा भार सांभाळेल आणि संतोष नॉन स्ट्रायकर एंडला आम्हाला दिसणार आहे। आणि या सामन्यासाठी आमचे पंच आहेत संकेत आणि गणेश। नक्कीच आपण आपली जबाबदारी वाढलेली आहे मित्रांनो पंचांची। गेगाव संघाचा 12वा खेळाडू प्लीज आपण सहकार्य करायला हवं होतं। ठीक आहे, या पुढच्या सर्व संघांनी लक्षात ठेवा, आपला 12वा खेळाडू जर कॉमेंट्री बॉक्स कडे आला नाही तर 5 धावांची पेनल्टी लागेल आणि त्यासाठी कोणते एक्सक्यूज नसणार आहे। आपण एक सामने खेळत असतात,
यावेळी पहिला चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न समजू शकला नाही. गुड लेंथचा बॉल होता आणि येऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू. सुरेख सुरुवात. मित्रांनो, निर्धाव चेंडू देखील एका विकेट सारखा असतो. या लिमिटेड ओव्हर्स मध्ये करणे का प्रेशर क्रिएट होतो. हो यावेळी टॅप, व्हॉट अ कॅच इनटू द कव्हर्स. सुरेख झेल आणि पहिला गडी बाद होतोय इथे शील्ड संघाचा. जे आम्हाला उपलब्ध करून दिले एसबी मंडप डेकोरेटर्स. आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो मित्रांनो, क्वालिफाईड पंच आहेत आमच्या चषकासाठी उमेशजी केने आणि बाळा इकारे. पुढच्या सामन्यात तुम्ही त्यांना पाहू शकाल. नक्कीच दिवसभरात जे सामने होतील. एसबी मंडप डेकोरेटर्स थँक्स. सुरेख साऊंड सिस्टम आपण उपलब्ध करून दिलेली आहे. याबरोबर पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज प्रसाद. यस आणि नवीन फलंदाज येतोय विश्वनाथ. येस नेक्स्ट बॉल. हो यावेळी मात्र चेंडू ब्लॅक होलचा होता. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. एक धाव मिळेल. पुन्हा एकदा सहर्ष आभार आहे आपलं मान्यवरांचं. आपण आलात व्यासपीठावर, आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवलीत, सामन्यांचा आनंद घेतलात, आमच्या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. धन्यवाद. आम्ही पुन्हा एकदा आपलं प्रतीक्षा करू. आपण नक्कीच पुन्हा एकदा या व्यासपीठावर विराजमान व्हाल. धन्यवाद. पुढचा चेंडू. हो यावेळी मात्र टॅप केला चेंडू. भरदा वेगानं जाईल लॉंग ऑनच्या दिशेला. दरम्यान 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि स्कोअर कार्ड सुरू झालं. धाव संख्या होते 3. 1 बाद 3. नक्कीच बांगर सर, आपण व्यासपीठावर यायचंय. यावेळी मात्र पुन्हा एकदा तसाच प्रयत्न होता फटका मारण्याचा. यावेळी काय रिझल्ट येईल, पंचांचा निर्णय काय येईल, धाव पूर्ण झाली का. 1 धाव आणि नॉट आउटचा सिग्नल येतोय पंचांचा. आणि एका धावानं धाव संख्या होते 4. 1 बाद 4. पहिलं षटक सुरू आहे. प्रसाद गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये जास्त धावा वसूल करण्याचा मानस असेल. नक्कीच विनंती करेल मी राजू दादा यांना. यावेळी मात्र सुरेख फटका. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. 4 धावांसाठी सनसनीत खणखणीत चौकार. डीजे बांगर सरांचं आमच्या व्यासपीठावर सन्माननीय राजूदादा विषय यांच्या शुभ हस्ते. आणि वलटोय सामन्याकडे पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकांती धाव संख्या आहे 8. 1 बाद 8. पहिलं षटक संपलेलं, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. 4 षटकांचा सामना आहे मित्रांनो. आणि शील्ड संघ सुरेख सुरुवात. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि 1 गडी बाद. कारण प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागतो. एक मोठी धाव संख्या उभी करावी लागेल. कारण मागचा सामना आपण पाहिला, फक्त 19 धावा धावफलकावर होत्या. मळेगाव संघ मात्र त्या वाचवू शकला नाही, प्रोटेक्ट करू शकला नाही. कारण मैदानाची आउटफील्ड पाहिली तुम्ही तर चेंडू कनेक्ट झाल्यानंतर भरधाव वेगानं सीमारेषा पार करतोय. आणि म्हणूनच फक्त टायमिंग करणं गरजेचं आहे. चेंडूला गॅप मध्ये टाकणं गरजेचं आहे. आणि आपलं कौशल्य जर फलंदाजाने दाखवलं तर एक मोठी धाव संख्या इथे उभारू शकतात किंवा उभारण्यात यश येऊ शकतं प्रत्येक संघाला. आणि सामना आहे गेगाव विपक्ष शील्ड. नवीन गोलंदाज प्रवीण, डॉक्टर प्रवीण. यावेळी मात्र आपण पाहत असाल मित्रांनो, मागच्या 2-2.5 महिने व्यासपीठावर आम्ही कॉमेंट्री करत असताना आपापला व्यवसाय आणि आपली नोकरी सांभाळत बरेचसे खेळाडू आपलं हे छंद जपण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यातलं एक एक्झाम्पल आम्ही नेहमी सांगतोय ते म्हणजे संदेश स्पोर्ट्स चेरवली संघ, की ज्या संघामध्ये तब्बल 7 पोलीस खेळत असतात. म्हणजेच आपल्या महाराष्ट्र पोलीसची जबाबदारी पूर्ण करत असताना मिळालेल्या वेळेमध्ये आपला छंद जोपासतात. आणि तोच संदेश स्पोर्ट्सचा संघ कालच्या धर्मवीर चषकामध्ये पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. आणि नक्कीच हे स्किल आहे त्या खेळाडूंचं. दुसरं षटक सुरू आहे मित्रांनो. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज प्रवीण. हो
हा पिच चेंडू होता, समजू शकला नाही, चेंडू बाउन्स झाला, परिणामी एक निर्धाव चेंडू टाकण्याचे यश. जी सुरुवात मागच्या षटकात झाली निर्धाव चेंडूने तीच सुरुवात या षटकात झाली. मात्र पुढचे 5 चेंडू अगदी तोलून मापून टाकावे लागतील. यावेळी पुढचा चेंडू हो 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 यावेळी मात्र चेंडू कनेक्ट झाला हवेत आणि कॉट अँड बोल्ड. दुसरा गडी बाद शीळ संघाचा. परतावं लागतं आणि जागा घेईल त्याची बाळा. यावेळी मात्र धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे त्या गेगाव संघानं. 2 गडी बाद, धावसंख्या मात्र तिथे स्थिरावलेली 8 धावा. 8 लॉस ऑफ 2 विकेट्स. Yes, this time connect very nicely. The ball travels toward the extra cover region for only single. एकच धाव मिळते आणि एका धावेनं धावसंख्या होते 9 धावा. 2 गडी बाद 9. शीळ संघ एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात आहे, मात्र कुठेतरी थोडा ब्रेक लावलाय गेगाव संघानं. हो 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 यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि झेल बाद. आणखी एक गडी बाद. या षटकातला दुसरा गडी बाद होतोय डीजे. चौकार मारल्यानंतर एक धाव घेऊन नॉन स्ट्रायकर एंडला जाणं, षटकार मारल्यानंतर एक धाव घेऊन नॉन स्ट्रायकर एंडला जाणं, हे सेन्सिबल क्रिकेट. सगळ्यात महत्वाचं चेंडूला त्याच्या मेरिट नुसार खेळणं. चेंडू खूप सुरेख होता. जर त्याला टायमिंग करून कट केला असता तर अप्पर कट किंवा थर्ड मॅनच्या झोनला 4 धावा मिळू शकल्या असत्या. मात्र हे तंत्रशुद्ध फलंदाजी करणं गरजेचं आहे. यावेळी हो 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 यावेळी टॅप केला चेंडू स्ट्रेटच्या दिशेने भरधाव वेगाने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. लॉंग ऑफच्या दिशेला एक दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 11 धावा. 3 गडी बाद 11 धावा आणि नवीन फलंदाज वामन. शीळ संघ यावेळी मात्र कमबॅक करेल का? करावं लागेल. एक मोठी धावसंख्या ऍटलीस्ट 40+ तरी धावसंख्या उभी करावी लागेल. पुढचा चेंडू हो 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 यावेळी चेंडू अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र तो यशस्वी झाला नाही. एक निर्धाव चेंडू, ज्या चेंडूनं सुरुवात झाली निर्धाव चेंडूनं आणि शेवट देखील निर्धाव चेंडूनं या षटकाचा झाला. या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण गडी बाद झाले आणि धावा आल्या फक्त आणि फक्त 3. नक्कीच सुरेख षटक पडलं डॉक्टर प्रवीण डोंगरेचं. यावेळी तिसरं षटक घेऊन येईल संगमाचं कर्णधार शंकर डोंगरे सर येतील हे षटक घेऊन. तिसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक. धावसंख्या आहे 11. 11 लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर द 2 overs अँड द 3rd over इन प्रोग्रेस. मला वाटतं स्पिन गोलंदाजी होईल कारण रनअप खूप कमी आहे. यावेळी चेंडू फेस करेल वामन. हो 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 यावेळी मात्र समजू शकले नाही पंचांचा निर्णय काय येईल. नो चेंडू. अपील केलं गेलं होतं, स्टंपिंग केली गेली होती, मात्र कोणताही रिझल्ट नाही त्याचा. मात्र एक धाव मिळेल आणि त्यावर एक फ्री हिट मिळेल. नो चेंडू आणि फ्री हिट. फ्री हिट म्हणजे गोलंदाजाच्या मनात धडकी भरवणारा चेंडू, कारण काय होईल सांगता येत नाही. यावेळी मात्र वामन सज्ज होईल पुढच्या चेंडूला फेस करण्यासाठी. स्पिन गोलंदाजी होते, करेल का कमबॅक गोलंदाज? कारण नो चेंडू फ्री हिट आहे. या चेंडूवर फलंदाज बाद होऊ शकणार नाहीये. बाद तेव्हाच होईल जर धाव बाद झाला, अन्यथा बाद होणार नाही. सगळ्या प्रकारच्या फ्रीडम्स आहेत या चेंडूवर फलंदाज वामनला. पुढचा चेंडू हो 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 यावेळी फुलटॉस केला चेंडू जातोय स्ट्रेटच्या दिशेनं. सीमा पार. चौकार वसूल केला. 4 धावा.
ऐकणार आहोत मित्रांनो, कारण आज धर्मवीर दिघे साहेबांची जयंती आहे आणि हे गाणं त्यांच्या जीवनावरचं आहे. येस, यावेळी मात्र गोलंदाज शंकर डोंगरे सर नो चेंडू टाकल्यानंतर पुढचा फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलला. त्या फलंदाजानं एक स्ट्रेटच्या दिशेने 4 धावा वसूल केल्या. हो 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 हो, यावेळी पुन्हा एकदा चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण झाल्या आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धाव संख्या होते 18. लॉस ऑफ 3 इम्पॉर्टंट विकेट्स. नक्कीच शिंदे सर, आपण सकाळच्या सत्रापासून आमच्या प्रेक्षकांना आपल्या श्रवणीय समोलोचनातून खुश केलं. यावेळी मात्र पुन्हा एकदा टॅप केला. चेंडू स्ट्रेटच्या दिशेला जातो, सीमा रेषेकडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं चेंडू कलेक्ट केला, पुन्हा दिला. मात्र दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळालं दोन्ही फलंदाजांना आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धाव संख्या होते 20 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स इन दिस 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मित्रांनो चालू आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू खेळण्यास सज्ज वामन. ओ हो हो हो, चेंडू हवेत तरंगतोय, हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल, सुरेख झेल आणि आणखी एक गडी बाद होतोय. धावा येत होत्या मित्रांनो, मात्र कुठेतरी धावांची आणखी गरज. वेल कनेक्टेड टुवर्ड्स द मिड विकेट झोन. मला वाटतं फुटबॉल पद्धतीने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू अडला हे सगळ्यात महत्वाचं. कमीत कमी 2 धावा वाचवल्या क्षेत्ररक्षकानं. आठवण झाली आम्हाला ड्वेन ब्राव्होची, आठवण झाली आम्हाला कॅरॉन पोलार्डची, की या पद्धतीने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होतो. जर हाताने जमलं नाही तर निदान पायाने तरी आम्ही त्याला अडवूच. आणि या 2 धावा नक्कीच वाचवल्या आपल्या संघासाठी आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धाव संख्या होते 22 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गडी बाद. शील्ड संघ कुठेतरी अडचणीत सापडतोय. तिसरं षटक प्रगतीवर. मला वाटतं अंतिम चेंडू टाकण्यास सज्ज शंकर डोंगरे सर. Oh, full toss in the air, maybe out. Yes, very nice caught by the wicket keeper. सुरेख गोलंदाजी आणि सुरेख क्षेत्ररक्षण शिंदे सर. नक्कीच हा सामना ज्या पद्धतीने खेळला जातोय, नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन. धावा येतात आणि गडी बाद होत आहेत. मला वाटतं हे षटक इथे संपतं. 3 षटकांनंतर धाव संख्या आहे, सॉरी 1 मिनिट झाले ना, 1 नो टाकला पहिला, नंतर 6 झाले. मी नक्कीच या षटकाचं विवरण सांगतोय मित्रांनो. पहिला चेंडू नो होता, दुसऱ्या चेंडूवर 4 धावा, म्हणजे तो पहिला चेंडू या षटकातला. त्यानंतरच्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर पुन्हा 2 धावा, नंतर गडी बाद, पुन्हा 2 धावा, पुन्हा गडी बाद. हे षटक इथे संपलेलं आहे. 3 षटकांनंतर धाव संख्या आहे 22. 4 बाद 22 आणि अंतिम षटक शिल्लक आहे मित्रांनो. या षटकात किती धावा येतील, गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? मुकेश. आई एकविरा स्पोर्ट्स क्लब गेगाव विपक्ष शीळ असा सामना रंगतोय मित्रांनो आणि पहिल्या इनिंगचं अंतिम षटक घेऊन येतोय मुकेश. येस, यावेळी मात्र कमबॅक करेल का शील्ड संघ? कमीत कमी 30 धावा तरी आम्हाला हव्या आहेत जर आम्हाला प्रतिकार करायचा असेल तर. पहिला चेंडू, ओहो हा पिच, चेंडू जाईल बॅकवर्ड, थर्ड मॅन झोन, 4 रन्स. व्हॉट अ स्ट्रोक डीजे. मात्र अगदी ढाण्या वाघासारखाच फटका
सुरेख फटका, 4 धावा वसूल केल्या. या 4 धावांनी संजीवनी मिळाली त्या शीळ संघाला. धाव संख्या अगदी भरधाव वेगाने पुढे गेली. धाव संख्या होते 26 रन्स. येस, पंचांचा निर्णय काय, तो चेंडू द्यायचे. नक्कीच चेंडू थोड्या वेळात येईल मैदानावर. आमचे स्वयंसेवक मैदानाच्या बाहेर आहेत. येतोय चेंडू, येतोय वेट. पंच तुमच्याकडे ठेवून द्या तो चेंडू. आणि पुन्हा एकदा चेंडू येतोय मैदानावर. धाव संख्या होते 26 धावा, 26 रन्स. आणि पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार वसूल केला त्या फलंदाज जयदीप. येस, हे जयदीप नाव शिंदे सर खूप मॅजिकल आहे. जयदीप भोंडिवले, जेडी च्या शैलीसारखा वाटतो. यावेळी मात्र कनेक्टला चेंडू जातोय फाईन स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय रिझल्ट येईल? पंचांचा निर्णय येतो 4 धावा, आणखी एक चौकार. बॅक टू बॅक पोस्ट. डीजे फक्त आणि फक्त भगवा रंग, आमच्या नसा नसात भगवा रंग. आणि त्याच रंगाचा चषक, त्याच रंगाचे चषक देखील तुम्हाला समोर दिसतील. पुढचा चेंडू, ओ हो, यावेळी पुन्हा एकदा चेंडूला टॅप केला. चेंडू येतोय फाईन थर्ड मॅनच्या झोन मध्ये. 4 धावा. व्हॉट अ मॅजिकल परफॉर्मन्स. बॅक टू बॅक 3 फोर्स हॅट्रिक. आणि धाव संख्या वेगाने पुढे जाते. 34 रन्स. आता मात्र 40 धावा दिसत आहेत आम्हाला. आणखी 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मित्रांनो. दिस इज क्रिकेट. शिंदे सर आठवण करून देतोय, गेरसे विपक्ष धसई असा सामना होता धर्मवीर चषकातला शनिवारच्या संध्याकाळी. आणि आमचे शिंदे सर सांगत होते की पहिल्या 3 षटकामध्ये 25 धावा होत्या, मात्र अंतिम षटकामध्ये असा काही प्रहार झाला की तब्बल 43 धावा झाल्या 4 षटकांमध्ये. आणि ते आव्हान काही धसई संघाला पेलवलं नव्हतं. आणि म्हणून हा क्रिकेट आहे जिथे आम्ही काही भाकीत करू शकत नाही. इफ आणि देन याला अजिबात अर्थ नाही असा क्रिकेट. हो, यावेळी टॅप केला चेंडू. 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. आणि या एका धावेने धाव संख्या होते 35 रन्स. एक चांगला स्कोर आता दिसतोय. आता मात्र शीळ संघाला आपल्या गोलंदाजीने क्षेत्ररक्षणावर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, कारण त्यांची पहिली बाजू सुरू आहे ती म्हणजे फलंदाजी. येस, नेक्स्ट बॉल रेडी टू फेस. हो, यावेळी चेंडू खूप मोठा प्रहार, मात्र चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सेकंड अटेम्प्ट, रिले कॉल, व्हेरी नाईसली कॉट. आणखी गडी बाद होतोय. आणि इथे मात्र 5वा गडी बाद होतोय शीळ संघाचा. सॉरी, 6वा गडी बाद होतोय. रो हिट मात्र नॉन स्ट्राइक एंडला जाईल आणि स्ट्रायकर एंडला उभा आहे भरत. मला वाटतं आता जयदीप असेल स्ट्राइक एंडला. शेवटचा चेंडू किती धावा येतील? 0, 1, 2, 3, 4 की 6? येस. हो, यावेळी मात्र चेंडू बॉडी लाईनचा चेंडू होता. 1 धाव पूर्ण होईल का? आणि गडी बाद, धाव बाद. आणि हा निर्धाव चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण. आणि मित्रांनो, मला वाटतं 35 धावा आणि 36 धावांचं आव्हान त्या गेगाव संघाला. 9च्या सरासरीने 36 धावा पूर्ण करायच्या आहेत गेगाव संघाला. प्लीज शील्ड संघ आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि गेगाव संघ आपण सर्व आपली टीम 11 खेळाडू डगआउट मध्ये येऊन बसायचं आहे. येस, या जानता राजा क्रीडा मंडळ मुगाव आयोजित भगवा चषक 2021 आणि पर्व पहिल्या पर्वातला हा सामना रंगतोय पहिल्या दिवसाचा. नक्कीच या सामन्यांसाठी विशेष सहकारी आहे ते आमचे सन्माननीय श्री राजेंद्र सीताराम विशे साहेब, सदस्य जिल्हा परिषद ठाणे, ज्यांचा वरद हस्त, ज्यांचं प्रेरणास्थान या चषकासाठी.
नक्कीच इथलं भव्य मैदान पाहता, इथलं डेकोरेशन पाहता, हे मैदान पाहता प्रत्येक क्रीडा रसिकाला आपण क्रिकेट खेळावं असं इच्छा होईल. हे असं इतकं छान आणि सुरेख नियोजन, आयोजन आणि डेकोरेशन आम्हाला इथे पाहायला मिळतं आणि त्याचं पूर्ण श्रेय जातं ते जनता राजा क्रीडा मंडळ मुगाव यांना. आणि दरम्यान आम्ही पुन्हा एकदा आठवण करून देऊ की SB डेकोरेटर्स सुरेख साऊंड सिस्टम आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि नक्कीच प्रोप्रायटर संजय बबन विषय जर आपण असं विशेष कार्यक्रमांसाठी किंवा क्रिकेटसाठी जर आपल्याला डेकोरेशन हवं असेल तर आपण कॉल करू शकता 8308746561 8308746561 या नंबरवर आपण कॉल करू शकतायत. प्लीज शील्ड संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. नक्कीच या पुढचा सामना रंगणार आहे. मयुरेश विषय आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. मयुरेश विषय नक्कीच गेगाव संघ आपण 3 षटकांपर्यंत सुरेख कामगिरी करत होतात. शेवटच्या षटकात कुठेतरी थोड्या जास्त धावा रिलीज झाल्या, तब्बल 13 धावा मला वाटतं रिलीज झाल्या आणि एक चांगला स्कोअर कार्ड आणि नक्कीच सामना रंगतोय शील विपक्ष गेगाव. नक्कीच बेस्ट ऑफ लक येतात डगआउट मधून, टाळ्या होत आहेत डगआउट मधून. वाय नॉट, का होऊ नयेत, कारण या चषकामध्ये आपण खेळत आहात. मयुरेश प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. मयुरेश दशरथ विषय आपण यायचंय प्लीज लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. सामना 36 धावांची गरज आहे. 36 रन्स रिक्वायर्ड जस्ट इन 24 बॉल्स. गेगाव at the average of 9 runs per over. 9च्या सरासरीनं धावा गोळा करायच्या आहेत. एक सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल गेगाव संघाला. धावा येऊ शकतील, कूल अँड कंपोज माइंडनं खेळावं लागेल. ज्यावेळी 9 धावांचं आव्हान प्रति षटक गेगाव संघाला. आणि पहिलं षटक घेऊन कोण येतोय? गोलंदाज भरत. आणि इकडे मात्र आमचे 2 फलंदाज गेगाव संघाचे प्रवीण डोंगरे, डॉक्टर प्रवीण डोंगरे आणि प्रशांत. स्ट्रायकर एंडला प्रशांत आहे आणि प्रवीण नॉन स्ट्रायकर एंडला आहे. नक्कीच पुन्हा एकदा आम्हाला संदेश स्पोर्ट्सचा कौतुक वाटतं. काल धर्मवीर चषकामध्ये आम्ही त्यांना प्रथम पारितोषिक मारताना पाहिलं, मनस्वी खूप आनंद झाला. विशेषतः आमचा फेवरेट संघ आहे या शहापूर तालुक्यातला संदेश स्पोर्ट्स चेरवली. आणि त्या संघाला काही दिवस आम्ही खेळताना पाहत होतो, साजेशी कामगिरी होत नव्हती. मात्र काल मात्र ते करूनच दाखवलं संदेश स्पोर्ट्सनं. हो, पहिला चेंडू इनसाइड एज, चेंडू ट्रॅव्हल होतो थर्ड मॅन झोन मध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण झाल्या. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दरम्यान 3 धावा पूर्ण झाल्या आणि पहिल्या चेंडूवर 3 धावा बसूल. नक्कीच रुपेश फरडे आपणास विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे. संदेश स्पोर्ट्सचा एक धडाकेबाज फलंदाज आपण व्यासपीठावर यायचं आहे. येस, आणि पहिला सामना जिंकून दिमाखात दुसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश केला संदेश स्पोर्ट्स. नक्कीच आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन संदेश स्पोर्ट्स फॉर विनिंग धर्मवीर ट्रॉफी 2021 लास्ट नाइट, लास्ट इव्हिनिंग. SK आरज मॅन ऑफ द सिरीज, होंडा ड्रीम युगा. व्हॉट अ परफॉर्मन्स, कॉंग्रॅच्युलेशन SK. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर प्रशांतनं 3 धावा वसूल केल्या होत्या. प्रवीण, हो हो हो, व्हॉट अ ब्लो, मिड विकेट झोन, 1 बाउन्स फॉर 4 रन्स. DJ
आणि पहिल्या चेंडूवर 3 धावा वसूल केल्यानंतर पुढच्या चेंडूवर एक खणखणीत चौकार वसूल केला प्रवीण डोंगरे, डॉक्टर प्रवीण डोंगरे यांनी, आणि या 4 धावांनी धावसंख्या होते 7, बिनबाद 7. पहिलं षटक प्रगतीवर. 29 धावांची गरज अजूनही 22 चेंडूंमध्ये. ओ स्विच हिट, थर्ड मॅन, 4 रन्स. दिस इज दरम्यान चेंडू पुन्हा एकदा मैदानावर येतोय. धावसंख्या होते गौतम विषय. आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. गौतम विषय, येस. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज भरत ऑन इज बॉलिंग मार्क. हो हो हो, यावेळी पुन्हा एकदा तसाच मारायचा प्रयत्न, त्याच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, काहीसा हुकला आणि एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालं भरतला. पहिल्यांदाच पहिल्या चेंडूवर 3 धावा, त्यानंतर 2 बॅक टू बॅक फोर्स वसूल केले प्रवीण डोंगरे यांनी. पुढचा आणि नंतर पुन्हा एकदा एक चेंडू निर्धाव टाकण्यात यश आहे आणि धावसंख्या आहे 11 धावा. धावफलकावर कोणत्याही प्रकारचा गडी न गमावता 11 धावा, एक समाधानकारक स्कोर कार्ड आहे गेगाव संघाचं, कारण 9 धावांची गरज आहे प्रति ओव्हर्स आणि जितक्या जास्त धावा येतील, कारण हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पुढचा चेंडू हो हो हो, डेलिकेटली टच इनटू द कव्हर्स अँड प्लेयर फ्रॉम पॉइंट collected very nicely and returned to the wicket keeper, and during both batsmen crossing for single, and the single run moves the scorecard towards 12 runs without loss. 12 धावा धावफलकावर. अजूनही 24 धावांची गरज आहे निर्धारित चेंडूंमध्ये. मला वाटतं 19 चेंडू शिल्लक आहेत अजूनही आणि धावसंख्या हवी आहे 22. एक इझी टार्गेट वाटतं, पण क्रिकेट आहे मित्रांनो, आपण कोणत्या प्रकारचं भाकीत करू नाही शकत. येस, यावेळी मात्र चेंडू हवेत तरंगतोय, मात्र चेंडू इन साइड इनफिल्ड क्लिअर करतो आणि एक्स्ट्रा कव्हर षटक आलं इथे. आता मात्र 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सॉरी, 20 धावांची गरज आहे. टार्गेट 36 आहे मित्रांनो. नक्कीच सुरेख षटक गेगाव संघासाठी. नक्की डगआउट खूप हॅपी आहे, कारण त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. कारण पहिल्या षटकात जर 16 धावा आल्यात, आता 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. एक समीकरण सोपं होत चाललेलं आहे गेगाव संघासाठी, मात्र सावधगिरीने खेळावं लागेल मित्रांनो. क्रिकेट आहे. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज बाळा. येस, दुसरं षटक सुरू आहे. जेवढ्या धावा येतील तेवढ्या इथे मार्क करायच्या आणि इथे ते लिहायचं किती आले त्या. वाईड असेल तर डब्ल्यू, विकेट असेल तर डब्ल्यू लिहायचं आणि वाईड असेल तर फक्त डब्ल्यू लिहायचं बस. येस, दुसरं षटक टाकण्यास सज्ज गोलंदाज बाळा. पहिला चेंडू या षटकातला. हो हो हो, यावेळी स्टिअर केला चेंडूला. डीप विकेटच्या झोन मध्ये चेंडू जाईल, सीमा पार, चौकार आणि धावसंख्या अगदी वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होते 20 धावा.
मित्रांनो हा सामना खूप वेगाने संपेल का? कारण ज्या पद्धतीने फलंदाजी सुरू आहे, मी आधीच म्हणालो होतो आउटफील्ड इतकी छान आहे या मैदानाची की आपण सेन्सिबल क्रिकेट खेळलात तर खूप धावा होऊ शकतात. येस, यावेळी मात्र टॅप केला चेंडूला, चेंडू जाईल थर्ड मॅन झोन मध्ये, फाईन लेग झोन मध्ये, सॉरी, 4 धावांसाठी फोर्स. मित्रांनो पराभव आधी मनात नंतर रनात, कारण धावा तशा पाहिल्या तर कमी नव्हत्या, मात्र पहिलं षटक ज्या पद्धतीने पडलं शील्ड संघाचं, त्या षटकानं थोडासा का होईना सामन्याचा फेस चेंज केला आणि तीच लय तीच गती इथे प्रवीण डोंगरे, डॉक्टर प्रवीण डोंगरे दाखवतायत या सामन्यामध्ये. हो 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 हो, यावेळी मात्र क्लासिकल शॉट घेण्याचा प्रयत्न होता, चेंडूला फक्त कव्हर में ढकलण्याचा प्रयत्न होता, मात्र तो एक निर्धाव चेंडू पडतोय. मात्र धाव संख्या आणि धाव संख्या आहे 24 धावा. अजूनही 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 15 चेंडू. येस, यावेळी इनसाइड लागली का तर चेंडू जातोय बाउन्स होऊन विकेट किपरच्या हातामध्ये. 2 निर्धाव चेंडू टाकण्याचे यश मिळालं आहे. धावा तशा पाहिल्या तर कमी रिक्वायर्ड आहेत, त्यामुळे अगदी शांतपणे खेळ केला जातोय इथे प्रवीण डोंगरे कडून. या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज. 2 चौकारानंतर 2 डॉट चेंडू. सुरेख कमबॅक. पुढचा चेंडू. हो हो हो, पुन्हा एकदा चेंडू बॉडी लाईन, बॉडी टच होतोय. 22च्या रूपाने धावा मिळतील, 1 धाव मिळेल आणि या एका धावेनं धावफलक पुढे सरकतं. धावसंख्या होते 25 धावा. अजूनही 21 धावांची गरज आहे निर्धारित 13 चेंडूंमध्ये. अंतिम चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज बाळा. या षटकामध्ये 9 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. अजूनही एकही गडी गमावलेला नाही गेगाव संघानं, हा त्यांचा प्लस पॉइंट आहे. येस, पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडूला स्टिअर केला, मिस फील्ड होते, चेंडू येतोय फाईन लेग झोन मध्ये 4 धावांसाठी. व्हॉट अ सुरेख चौकार डीजे. आता फक्त 7 धावांची गरज आहे. 12 चेंडू 7 धावा. समीकरण अगदी सोपं झालेलं आहे गेगाव संघासाठी. आता मात्र त्या 7 धावा पूर्ण करण्याची उत्कंठा आहे त्या गेगाव संघाला आणि पुढच्या राऊंड मध्ये जाण्यासाठी. मात्र क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एक षटक जर निर्धाव पडलं तर शील्ड संघ देखील कमबॅक करू शकतोय. मात्र ते षटक निर्धाव पडेल का? कारण समोर 2 फलंदाज अतिशय सेन्सिबल क्रिकेटचा नमुना इथे पेश करतायत. कारण अजूनही विकेट गेलेले नाही. प्रत्येक चेंडूला त्याच्या मेरिटनुसार खेळलं जातंय आणि आतापर्यंत 29 धावा जमा केल्या त्या गेगाव संघाच्या खात्यामध्ये या 2 फलंदाजांनी. सुरेख फलंदाजी. यावेळी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विश्वास. ओ हो 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 हो, यावेळी मात्र स्वाईर मारा. दिशाहीन चेंडू. वाईटचा इशारा येतोय. आणि यावेळी काय सिग्नल येईल? अवे फ्रॉम द बॉडी होता आणि हा चेंडू पुन्हा एकदा व्हाईट चेंडू घोषित करतोय. लगातार 2 व्हाईट चेंडू. धावसंख्या होते 31 आणि दरम्यान पुन्हा एकदा एक डेलिकेट टच केलेला चेंडू येतोय थर्ड मॅन झोन मध्ये. शॉर्ट थर्ड मॅनला आणि सुरेख क्षेत्ररक्षण विकेट किपर कडून. आणि या एका धावेनं धावफलक पुढे सरकतो. धावसंख्या होते 32 धावा. 32 रन्स 4 रिक्वायर्ड ओनली. हो हो हो, यावेळी सुरेख फटका. यावेळी किती धावा मिळतील? 1 धाव पूर्ण केली आणि 1च धाव मिळेल या चेंडूवर. मात्र सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक क्लासिकल फटका पाहायला मिळाला आम्हाला. मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. थोडा फंबल झाला मात्र जास्त नुकसान झालं नाही. 1च धावेवर समाधान मानावं गेगाव संघाला. आता मात्र 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 33 धावा आतापर्यंत आणि कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. गेगाव संघ अतिशय मजबूत स्थितीत. Next ball, ready to face Praveen. Oh, switch it! What a blow! Maybe out of the park. 6 runs, and here ends the match. DJ. नक्कीच खूप खूप अभिनंदन गेगाव संघाचं. अगदी दिमागात विजय साजरा केला.
6 धावांनी, गरज 3 धावांची आणि षटकार मारून सामना संपवला. कॉंग्रॅच्युलेशन्स आई एकविरा टीम गेगाव आणि खूप खूप आभार आहेत त्या शीळ संघाचे, वेताळ 11. आणि नक्कीच शीळ संघ आपले देखील मनपूर्वक आभार. सुरेख खेळ केला आपणही.